कंकरात हा हिरा घावला, मानवतेचा झेंडा लावला. कंकरात हा हिरा घावला, मानवतेचा झेंडा लावला. उभा ठाकला हीन दिनांचे, उभा ठाकला हीन दिनांचे दुःख निवाराया. अहो माझा भीमराया आला जगाला ताराया, माझा भीमराया आला जगाला. महाज्ञानाच्या महामानवाला, महाज्ञानाच्या महामानवाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला. वंदितो सवे भीमाला, वंदितो सवे भीमाला.
कलवे काटने वाले भयंकर है।
in the mix, in the mix, in the mix.
SRP कार्याध्यक्ष बबनराव जाधव आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. नाणे मावळ माजी अध्यक्ष भाऊसाहेब साबळे आपल्याला विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती यावं. महासचिव राहुल जाधव आणि युवा सचिव प्रदीप साळवे आपल्यालाही विनंती असेल आपणही मंचावरती स्थानापन्न व्हावं. मावळी आदरणीय आमचे मंडळाचे व्यवस्थापक म्हणता येईल यांचं या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नाव सुचवलं आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी अनुमोदन देतो. भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती धूमधडाक्यात साजरी करत असताना संयोजकांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती मी स्वीकारतो आणि पुढील कार्यक्रमासाठी त्यांना मी विनंती करतो व पुढील कार्यक्रम चालू करावा. कृपया मंचावरती व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तरी मी उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी आयु निलेश मोहनराव गायकवाड आणि सभाध्यक्ष भगवान बुद्धांना भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा करांचा आपणास विनंती की आपण जे परी कडे समोर बघा सगळ्यांनी. दादा इकडं बघा. धम्मं नमामि संघं नमामि विनाशकालेन तं बुद्धं अभिपूजयामि विनाशकालेन तं धम्मं अभिपूजयामि एकवन्तं अभिवादेमि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. त्रिसरण पंचशील. नमो तस् भगवतो संबुद्धस् नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस् बुद्धं संघं शरणं गच्छामि तपियम्पि बुद्धं शरणं पदं समाधियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि. जयंती उत्सव कामशेत शहर तालुका मावळ जिल्हा पुणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, माता रमाई, माता भीमाई या महामानवांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्रिवार वंदन करतो, कोटी कोटी प्रणाम करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, भगवान गौतम बुद्धांच्या विचाराचा आपल्या सर्वांना भिन्न विचाराचा क्रांतिकारी जय भीम करतो. आणि ही जयंती साजरी करत असताना माझ्या सारख्याला एक छोट्या माणसाला, एक छोट्या कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या सभेचं प्रास्ताविक करण्याची जी तुम्ही मंडळींनी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष आदरणीय निलेश गायकवाड भाऊ आणि अगदी
या कमिटीला गेले महिनाभर तन मन धन कष्ट प्रयत्न सगळं करण्यासाठी अध्यक्ष हा नामधारी असतो, परंतु त्यांच्या पाठीमागची जी टीम असते म्हणजे जयंती उत्सव कमिटी असती, त्या कमिटीने आपल्या डोक्यावर ओझं घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव थाटामाटात आनंदात भरगच्च असा साजरा करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करतात। ते निलेश भाऊंबरोबर आदरणीय राजू भाऊ गायकवाड आहेत, महेंद्र शेठ वंजारी आहेत, संजय वाघमारे आहेत, मिलिंद घोडके आहेत, संतोष भाऊ गायकवाड आहे, विजू भाऊ गायकवाड आहे आणि या सर्वांना टीमला अतिशय चांगलं मार्गदर्शन केले ते आमचे सुभाष शेठ प्रकाशराव गायकवाड। आता तुम्हाला असं वाटलं असेल की ह्या लोकांची पहिली नावं काय घेतली, त्याचं कारण असं आहे की जयंती उत्सव साजरा करत असताना आमच्यासारखी मंडळी येणार, भाषण करणार, तुम्हाला मार्गदर्शन करणार आणि ह्या स्टेजच्या खाली उतरून जाणार। आदरणीय प्रकाश भाऊ गायकवाड या गावचे प्रथम नागरिक, विद्यमान सरपंच बंटी भाऊ गायकवाड आहेत आणि तालुका SRPचे अध्यक्ष बबनराव आहेत, रवींद्र भाऊ आहेत, गायकवाड आहेत, दत्ताशेठ यादव आहेत, बाळा भाऊ आहे, बाळासाहेब घाडगे आहेत, कैलास शेठ आहेत, महेंद्र ही सगळीच मंडळी, विजू भाऊ आमचे ज्येष्ठ मामा आहेत। मामा तुम्हाला सर्वांना अंतःकरणापासून मनापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो। गोरगरीब जनतेचे लाडके नेते आदरणीय रमेश भाऊ साळवे आलेले आहेत। भाऊंना मी विनंती करतो आपण या विचार मंचावर यावं। त्यानंतर कुसगाव नगरीचे उपसरपंच अनंतभाऊ घुले तुम्हालाही विनंती करतो आपण देखील या विचार मंचावर यावं। गौतमास वंदितो मी कबीर ज्योतिबा बाभीमास वंदितो मी नवजीवनाची जिथे वाट गवसली आम्हा दीक्षा भूमीच्या त्या कणा कणास वंदितो मी बोधिसत्वा बाभीमा तुला मी वाहतो पुष्प दोन्ही कराने युग मानव तुझ्या सारी खारे भूवरी जाहला नाही कोणी। भीम जयंती महोत्सव कामशेत कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारपीठावर उपस्थित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रमेश भाऊ साळवे आणि विचारपीठावरील जी माणसं विचारपीठावर उपस्थित आहेत त्या सर्वांना त्यांचा मान देऊन वेशीतून येणाऱ्या पोराने धावत पळत यावं। गाडीगार गाडीगार करत करत गाडीगार वाला वेशीच्या आतमध्ये आलाय। 7-8 वर्षाचा पोरगा आपल्या आईकडे गेला, घरामध्ये सांगू लागला आई 1 रुपया दे, आई 1 रुपया दे मला। बराच वेळ झाला आईला सांगितलं बाळा माझ्याकडे रुपया शिल्लक नाही, बरेच दिवस झालं मला कुठं काम मिळालं नाही, काय करावं कुठून आणावा पैसा मी, माझ्याकडे 1 रुपया नाही। ते 7-8 वर्षाचं पोरग जमिनीवर लोळत होतं आणि सांगत होतं आई मला 1 रुपया दे, आई मला गाडीगार खायचे मला 1 रुपया दे। बऱ्याच
बऱ्याच वेळानं आईनं पोराकडे पाहिलं, पोरग काय ऐकत नाही, जमिनीवर गडबडा पोरग लोळतय. आईने कसं तरी सांत्वन केलं, सांगितलं थांब थांब बाळा, जमिनीवर पडू नका, तुला 1 रुपया देते मी. आईने आपल्या कमरेची कापडी पिशवी काढली, अशी उलटी करून हलवली, त्या कापडी पिशवीतून एक ठोकळा खाली पडला. मुलानं आईला विचारलं नाही, मुलानं आईला सांगितलं नाही. तो 1 रुपया उचलला आणि धावत पळत त्या कारीगरवाल्याकडे गेला. जणू काही धीरूभाई अंबानीची औलाद आहे अशा उंच आवाजामध्ये सांगितलं, हे कारीगर दे. त्या कारीगरवाल्यानं डब्याचं झाकण खोललं आणि गारेगार आतमधून काढणार तोपर्यंत मुलानं आपल्या हाताची मूठ खोलली होती. त्या हातातल्या मुठीकडे पैशाकडे पाहिलं आणि धावत पळत ते पोरग आईकडे निघून गेला आणि सांगू लागलं, आईला काही कळेना, अरे आता बराच वेळ झाला ना, तू सांगत होतास गारेगार दे, गारेगार घ्यायचा 1 रुपया दे, का तू परत आलास, गारेगार आणली नाहीस? त्या पोरानं आईला दिलेलं उत्तर पहा, तुमच्या काळजाला स्पर्श करून तुमचा मेंदू चर्रक झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं बाबासाहेबांवर प्रेम करू नका. दुसऱ्याच्या घरी जत्रा होते म्हणून आपण जयंती करून नाचू नका. नाचलंही पाहिजे आणि वाचलंही पाहिजे. त्या लहान मुलाचं उत्तर त्या आईला बघा. ते लहान मुल त्या आईला सांगताय, आई ग, मला कळायला लागल्यापासून तू मला सांगत होतीस बाबासाहेबांनी आपल्यासाठी हे केलंय, बाबासाहेबांनी आपल्यासाठी 18 तास अभ्यास केलाय, बाबासाहेब आपल्यासाठी उपाशी राहिले, बाबासाहेब आपल्यासाठी आपला प्रपंच सोडून प्रदेशामध्ये शिकलेत. आई, हे तू मला गेल्या काही दिवसापासून सांगत होतीस. तू मला 1 रुपया दिला, मी गाडीगारवाल्याकडे गेलो, गाडीगारवाल्याला सांगितलं मला गाडीगार दे, त्याला गाडीगार घ्यायला 1 रुपया द्यायला माझ्या हाताची मूठ मी खोलली. आई, त्या 1 रुपयावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता. सांग मी कसा तो 1 रुपया त्या गाडीगारवाल्याला देऊ? हे तुमचं बाबासाहेबांवरचं प्रेम असलं पाहिजे. प्रत्येक माणसाचा आधार भीम आहे, गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे. भांडू नका रे कोणी नेतेपणास येथे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे, साऱ्या गटातटाचा सरदार भीम आहे. त्या बाबासाहेबांची जयंती आपण आज साजरी करतोय. एक गोष्ट मला नेहमी प्रश्न पडतो, साऱ्या मावळ तालुक्यामध्ये, साऱ्या खेड तालुक्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये एकच जमात आणि एकच जात अशी एकच धर्म असा आहे, संयुक्त जयंती महोत्सव साजरा करतो. दुसरी कोणाची हिंमत आजपर्यंत झाली नाही. का नाही ते आम्हालाही कळलं नाही. माफ करा, माझा वेळ 8चा होता, आता 10:30 वाजले. 20 मिनिटं फक्त तुमच्याशी मी संवाद साधणार आहे. 20 मिनिटापेक्षा एकही मिनिट मी जास्त घेणार नाही, कारण ही बोलण्याची वेळ नाही. का करायची बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी? ज्या बाबासाहेब आंबेडकरांना वर्गाच्या बाहेर बसून शिकवलं लागलं, त्या बाबासाहेबांची आज कैक महाविद्यालयांना नाव आहेत, त्यांची आपण जयंती साजरी करतो. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना केवळ जातीच्या कारणानं गाडीमधून खाली उतरवलं, बापाला भेटायला जायचंय म्हणून, पण गाडीवाल्यानं जातीमुळे घेतलं नाही, त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं कितीतरी गाड्या आज धावत आहेत. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं कितीतरी एअरपोर्ट या भारतामध्ये आणि जगामध्ये आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना केवळ जातीच्या कारणानं हॉटेल मालकानं पनवेलला पाणी नाकारलं, त्या बाबासाहेबांच्या नावानं कितीतरी पानपोया, कितीतरी तलावात भारत भूमीवर आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांना केवळ आणि केवळ जातीमुळे सगळ्या गोष्टींपासून बाजूला राहावं लागलं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना सारं जग म्हणतंय जागतिक ज्ञानाचं प्रतीक, आणि बघ आमची छाती 56 इंच फुगते. केवळ जातीच्या कारणानं महामानवाला प्रत्येक वेळा डावललं गेलं. त्या महामानवाच्या नावानं आज जगभरामध्ये 150हून जास्त देशामध्ये जयंती साजरी केली जाते. यापेक्षा अजून कुठला अभिमान आम्हाला असायला हवा? त्या महामानवामुळे मिळालाय आम्हाला. म्हणून जयंती वाचूनही केली पाहिजे आणि नाचूनही केली पाहिजे. कारण आज गेल्या काही दिवसापासून या भारतामधली जी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली, साऱ्या जगाने त्या राज्यघटनेचा गौरव केला, पण इथली काही मनवादी पिल्लळची माणसं अजूनही केवळ गोडवा गातात बाबासाहेबांच्या मनामध्ये त्यांच्या विश्वल्ली आहे, धर्मातेची, जातीयतेची. ती माणसं आजही बाबासाहेबांची एवढी चांगली असलेली घटना कधी कधी भाषणामध्ये बोलून जातात आणि सांगतात ही घटना बदलली पाहिजे. अटल बिहारी वाजपेयीने त्या काळामध्ये सांगितलं, मी घटना बदलण्यासाठी घटना समिती निर्माण करतोय, समीक्षा समिती निर्माण करतोय, आणि लगेच त्या अटल बिहारी वाजपेयीच्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करावं लागलं. योगायोगी काय मला माहित नाही. जरी ही काही माणसं
म्हणत असतील घटना बदलली पाहिजे. अरे आकाश मोजायला टेप आहे का? समुद्र मोजायला माप आहे का? घटना बदलू म्हणता देशाची बावळटांनो, पण बाबासाहेबांसारखा तुमच्याकडे दुसरा बाप आहे का? आणि मगच ती तयारी तुम्ही करावी. कारण या भारतामध्ये बाबासाहेब आंबेडकर सारखा एक युगपुरुष जन्माला आला. इथल्या बहुजनांचं कल्याण केलं भारतीय राज्यघटना लिहून. ती राज्यघटना लिहित असताना जे सदस्य होते ते सगळे सदस्य काही ना कारणास्तव गैरहजर राहिले. पण एकट्या बाबासाहेबांना माहित होतं हे राज्यघटना मला लिहावी लागेल. इथल्या बहुजनांचं गेली 5000 वर्ष जे शोषण झालं, अस्पृश्यतेच्या नावाखाली, अन्यायाच्या नावाखाली ज्यांना नाडलं गेलं, छळलं गेलं, त्या प्रत्येकाला मला या भारतीय घटनेतून अधिकार द्यावे लागतील. अशा प्रत्येकाला अधिकार मिळवून दिला. आज जर नुसते नाचलात तर भविष्यामध्ये तुमच्यावर पस्तवायची वेळ येईल. ती येऊ देऊ नका. नई नस्लों को होशियार करो तुम, कलम को तलवार करो तुम. अगर जुल्म देख के तुम्हारी जुबान नहीं खुलती तो जाओ घर में मौत आने का इंतजार करो तुम. ही व्यवस्था इथं पुन्हा निर्माण होते आहे. या व्यवस्थेला गाडायचं असेल तर बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर समजूनच घ्यावे लागतील. आणि जर तुम्ही आज बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर समजून घेतले नाही ना तर नुसत्या नाचायच्या जयंत्या करू नका. नुसतं नाचून तुमचं भलं होणार नाही. जरा इतर धर्मियांचं अनुकरण करून पहा तर प्रत्येक माणूस शब्दांचा भुकेला आहे. त्याच्या अंतःकरणामध्ये त्याचे महापुरुष त्याला पेरून घ्यायचे, अंतःकरणामध्ये उतरून घ्यायचे. आणि मग तुम्हालाच काय प्रॉब्लेम आहे? तुमची काय अशी अडचण आहे? माणसं जोडली या महामानवांनी, ती माणसं आपण सुद्धा जोडली पाहिजेत. बाप मुलाला काम करू देईना म्हणून बापानं मुलाला सारखं सांगावं, बाबा थांब मला काम करू दे, थांब मला काम करू दे. मुलगा काय काम करू देत नाही. बापानं कोपऱ्यामध्ये पडलेला जगाचा नकाशा तळातळा फाडला, पोराच्या हातामध्ये दिला, बाळा हा नकाशा जोड. बापाला वाटलं पोरगा नकाशा जोडील तोपर्यंत आपण आपलं काम करून घेऊ. बराच वेळ गेला. बराच वेळ जायच्या आधी मुलगा धावत पळत बापाकडे आला, म्हणला बाबा मी हा नकाशा जोडला. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले तुमच्या कमाईतला 20वा हिस्सा समाजाला द्या. आज काही माणसं केवळ आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोला गोल गोल साडी याच्यामध्ये दंग आहेत. पण जर तुम्ही तुमच्या या चळवळीला साथ देऊ शकला नाहीत ना तर येणारा काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मुलगा धावत पळत बापाकडे आला, सांगू लागला, बाबा मी नकाशा जोडला, बाबा नकाशा जोडला मी. बापाला काही कळेना. अरे एवढा मोठा जगाचा नकाशा एवढे तुकडे केल्याने तू जोडलास, असं काय केलं बाळा तू? त्या पोरानं बापाला दिलेलं उत्तर पहा किती समर्पक आहे. तो पोरगा म्हणाला, बाबा तुम्ही मला जगाचा नकाशा दिलात ना, त्या जगाच्या नकाशा पाठीमागे माणसाचं चित्र होतं. मी एक माणूस जोडला, सारं जग जोडलं गेलं. प्रत्येकाने माणूस जोडायचा प्रयत्न करा. जे फुले शाहू आंबेडकरांनी माणसं जोडली आणि माणसांसाठी काळ केलं. कारण जुना काळ किती हराम होता. माणूस माणसाचा गुलाम होता. सवर्णांच्या घरी कुत्र्या मांजरांचा पाळ होता. पण तुम्ही माणूस असून तुमच्या सावलीचाही विटाळ होता. हे प्रत्येक वेळी तुम्हाला सांगावं लागतंय. या बसा चार शब्द ऐका, हे प्रत्येकाला सांगावं लागतं. एक प्रसंग आहे, राजावर देखील मनुस्मृतीप्रमाणे अन्याय अत्याचार झाला. आमच्या बापानं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या मनुस्मृतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला, परराज्यातून गागा भट्टाला आणलं गेलं आणि मग हा राज्याभिषेक झाला. ज्या मनुस्मृतीने या छत्रपतींचा अपमान केला त्याचा बदलाही आमच्या बापानं पवित्र रायगडाच्या पायथ्याशी महाडजवळ मनुस्मृती जाळून गेला 25 डिसेंबर 1927 ला. एवढा मोठा आमचा बाप कार्य आणि कर्तृत्वानं संबंध जगावर आपल्या बुद्धीच्या जोरावर राज्य करतो. ते ज्ञान तुम्ही आम्ही सर्वजण घ्या. कारण बाबासाहेब म्हणाले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. फक्त आपल्या परिवारापुरते शिकू नका. आमच्या बापानं आम्हाला सांगितलंय शिका, ते ज्ञान घ्या. तुमच्या परिवारापासून तुमच्या समाजालाही तुमचा काही उपयोग झाला पाहिजे. कारण आपला बाप शिकता शिकता 4 स्वतःची मुलं गमावली तरी त्या बापानं समाजाचा उद्धार करणं थांबवलं नाही. आणि मग जर कोणी चळवळीकडे आजही म्हणत असेल घटना बदला, हे करा ते करा, फतवे काढा, नवे फरमान काढा, शोधून चळवळीच्या आधी बैमान काढा,
फतवे काढा नवे फरमान काढा शोधून चळवळीचे आधी बैमान काढा जो सत्तेसाठी घेतो फक्त महापुरुषांचे नाव त्याची जबड्यातून आधी जबान ओढून काढा त्याची जबड्यातून आधी जबान ओढून काढा. आपला 20 मिनिटाचा अवधी संपला. एका शब्दावर मी त्यांना हो म्हणालो आणि इथपर्यंत आलो. मला माझा वेळ जरी नसेल मिळाला तरी थोड्या शब्दामध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये बाबासाहेब पोहोचवण्याचं कार्य. अखंड विश्वाला शांती आणि समतेचा महान संदेश देणारे महाकाव्य तथा सिद्धार्थ स्वामी संबुद्ध क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, संत गाडगे महाराज, त्यागमूर्ती माता रमाई माता, भीमाई माता, जिजाई अशा थोर मातांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर समाज सुधारक, मानवतेचे पुजारी आणि दलितांचे कैवारी, राष्ट्रीय एकात्मतेचे पुरस्कर्ते, आधुनिक भारतातील अष्टपैलू व्यक्तिमत्व, दलितांचा नेता, प्रभावी वक्ता, विद्वान प्राध्यापक, घटनाशास्त्रज्ञ, कायदे पंडित, चतुर राजकारणी अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्या उत्तुंग कर्तृत्वाने व पांडित्याने कीर्ती प्राप्त केलेल्या भारतभूमीचे महान सुपुत्र विश्वरत्न परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळावर वंदन करतो, प्रणाम करतो. आज खरं तर कार्यकर्त्यांनी आता आग्रह केला म्हणून बोलतो, कारण मला योग्य वाटत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मांडण्याचं काम अभंग साहेबांनी केलेलं आहे. या कामशेत शहरामध्ये विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव कामशेत शहर यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे अतिशय थाटामाटाच्या स्वरूपामध्ये साजरे होत आहे. गेले 14 वर्षापासून माननीय रमेश भाऊ साळवे यांच्या अध्यक्षतेखाली ही जयंतीची सुरुवात झाली आणि दरवर्षी सालाबाद प्रमाणे अतिशय धूमधडाक्याच्या स्वरूपामध्ये ही जयंती पार पडते. की जयंती करण्याचं कारण असं की ज्या महामानवाने आपल्या पिढ्याच्या अंधारामध्ये जीवन जगत होते, गुलामगिरीचे साखळदंड ज्या आपल्याला बांधले गेलेले होते ते तोडण्याचं काम 14 एप्रिल 1891 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला आणि आपलं धुम्मामाचं जीवन आज प्रकाशमय झालं. आज घेतो तो श्वास आणि खातो तो घास, या सर्व गोष्टी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे घडत आहे. की ज्या समाजाला गावाबाहेर ठेवलं गेलेलं होतं त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या गावाचा सरपंच होण्याचा मान हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेला आहे. सम्राट बुद्ध, महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटने शिल्पकार, परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, माता रमाई माता, भीमाई माता, जिजाऊ यांच्या पवित्र विचारांना मी नम्र अभिवादन करून आज कामशेत शहरामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती गेले 50 वर्षाच्या अगोदरपासून शहरामध्ये धूमधडाक्याने साजरी होत असताना या जयंतीचे सर्वप्रथम मी लहान असताना मला आठवते की कामशेतची जयंती ज्यांनी लोणावळ्यातून इथं आणण्याचा प्रयत्न केला असे तुम्हा आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, गोरगरीब जनतेचे नेते आदरणीय रमेश भाऊ साळवे, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे तालुक्याचे मार्गदर्शक आदरणीय प्रकाशदादा गायकवाड, या गावचे प्रथम नागरिक, माझे सहकारी, विद्यमान सरपंच आदरणीय रुपेश उर्फ बंटी भाऊ गायकवाड, जयंती कमिटीचे अध्यक्ष
माझे सहकारी आदरणीय निलेश भाऊ गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी, संत तुकाराम सहकार कारखान्याचे विद्यमान संचालक आदरणीय सकारामदादा गायकवाड, ज्यांनी अतिशय चांगलं आणि साधन शोधन असं प्रस्तावित केलं, असे पुणे जिल्ह्याचे प्रवक्ते आदरणीय कोंडेबाजी रोकडे, त्याचप्रमाणे कुसगाव नगरीचे विद्यमान माजी सरपंच आदरणीय अनंतभाऊ बोले, ज्यांचं प्रबोधन झालं, असे आदरणीय माझे धर्मगुरू आदरणीय सुधाकरजी अभंग सर, उपस्थित व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, आज आपल्याला सर्वांना ख्यात आहे की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की रात्रीच्या 11 वाजल्यापासून तर आताच्या सकाळी 6 वाजेपर्यंत जयंती चालू होती. याचं कारण असं आहे की बाबासाहेबांनी आपल्यावरती जे ऋण केलेलं आहे ते ऋण ना भूतो ना भविष्य फिरणार आहे. आपणही आपल्या तालुक्याच्या वतीनं सकाळी 2 व्हीलरची रॅलीचं आयोजन केलं होतं. अभंग सर टायमिंग टाकला होता 11चा, पण आम्ही इथून 1 वाजता निघालो. वास्तविक पाहता बाबासाहेबांचं जे आपल्याला प्रोत्साहन आहे ते प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये शासनाचा जे आल्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतमध्ये जावं लागतं, काही ठिकाणी विभागात जावं लागतं. अशा ठिकाणी आपल्याला बाबासाहेबांची जयंती गेले 2 ते 3 महिने सातत्याने साजरी होत असताना तरी आपल्या कार्यकर्त्यांना वेळ आपळत होतो. त्या मंडळाला माझ्या स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, मावळ तालुक्याच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं पुढल्या वर्षी अशी सातत्याने भरभराट हवी अशी त्यांना शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. संपूर्ण विश्वाला शांतीचा आणि समतेचा मार्ग देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूजनीय विश्वभूषण भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव क्रांती सूर्य पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, या देशातील सर्व महापुरुष, सर्व राजमातांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आज या ठिकाणी कामशेत शहराच्या वतीनं, कामशेत शहर नव्हे तर मावळ तालुक्याच्या वतीनं आंबेडकरी चळवळीमधील सर्व संघटना, सर्व घटक पक्षांच्या माध्यमातून समाज एकत्रित कसा राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आपल्या हयातीमध्ये जे या समाजासाठी काम केलं, हे कुठल्या गटातटासाठी केलं नाही, तर सर्व समाज एकत्रित कसा राहील आणि एकत्रित संघटित कसा राहील, या उद्देशाने बाबासाहेबांनी या समाजाला दिशा देण्याचं काम आपल्या हयातीमध्ये केलं. आणि हेच त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही मावळ तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचं बॅनर न वापरता, कुठल्याही पक्षाचं लेबल न लावता समाज कसा एकत्रित येईल आणि एक समाज बांधव म्हणून आपल्याला कसं पुढे जाता येईल आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करता येईल, या उद्देशाने आम्ही पावलं टाकली. आणि त्याचं मला वाटतं आता 12व्या वर्षामध्ये आपण 14व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. या ठिकाणी या जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष निलेश गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी, आजच्या या सभेचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश भाऊ गायकवाड, विचारपीठावर उपस्थित असलेले सर्वच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल,
वंचित बहुजन आघाडी असेल आणि कदाचित आरपीआयचे पण कोणी असतील तर सर्वांनाच या ठिकाणी सन्मानाने आपण बाबासाहेबांची जयंती आहे. आणि बाबासाहेब हे कुठल्या पक्षाचे नाही, कुठल्या संघटनेचे नाही, तर ते आपल्या समाजाचे दैवत आहे. या हेतूने आपण हा कार्यक्रम करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की मी या ठिकाणी येण्यापूर्वी माझी नात ध्रुवी प्रवीण साळवे हिचा 14 एप्रिलला वाढदिवस असतो. माझी दुसरी मोठी नात तन्वी रतन साळवे हिचा वाढदिवस 2 ऑक्टोबरला असतो. व हा योगायोग म्हणावा लागेल की एका कुटुंबामध्ये महापुरुषांचे जन्म झाले त्याच दिवशी एखाद्या कुटुंबामध्ये आपल्या नातवंडांचा जन्म होतो. हा योगायोग म्हणावा लागेल. आणि त्यामुळे या ठिकाणी यायला जरी मला उशीर झाला असेल तर मी ज्यावेळी इथं आलो तेव्हा कोंडीबा रोकडेंचं भाषण चालू होतं. थोडा वेळ मी बाहेर पण ऐकत होतो. नंतर म्हणलं आता बाहेर ऐकण्यापेक्षा जवळच येऊन जास्त ऐकावं. त्याच्यानंतर या गावचे सरपंच रुपेश उर्फ बंटी गायकवाड यांचंही मनोगत ऐकलं. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं सुधाकर अभंग सर यांना वेळोवेळी या तालुक्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलं जातं, परंतु त्यांना कधी एवढा वेळ भेटलाच नाही. आणि माझ्या मते तरी आजही तेवढा वेळ त्यांना भेटला नाही. परंतु त्यांनी 20 मिनिटांमध्ये जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समोर मांडलं आणि जी फटकेबाजी केली ती कदाचित त्याच्यातून तुम्हाला काहीतरी घेता येईल आणि उद्याची दिशा त्या माध्यमातून तुम्हाला ठरवता येईल. कारण अशी लोक आपल्याकडं प्रामुख्याने असायला हवी. शशिकांत बरोबर ना, ज्यांना या समाजाला काहीतरी घेता येते, या समाजाचं प्रबोधन करता येते. त्या प्रबोधनाच्या माध्यमातून हा समाज आणि आता सगळा समाज माझ्या मते सुशिक्षित झालेला आहे. कुणीही अडाणी राहिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की हा माझा समाज हा सुशिक्षित व्हायला पाहिजे आणि सत्तेमध्ये पण यायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं काम चालू आहे. आता बंटी सारखा या एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आहे. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब गायकवाड हे संचालक होते, पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आता सकाराम गायकवाड त्या ठिकाणी साखर कारखान्यावर आहेत. आणि मग अशा प्रकारे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न साकार करण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून किंवा आपल्या पातळीवर करत असताना विविध गावामध्ये सरपंच करणे, उपसरपंच करणे, ग्रामपंचायत सदस्य करणे, विविध सहकारी सोसायटी असतील, बाकीची आणखी पदं असतील, त्या पदांवरती आपले समाजातील तरुण कसे जातील अशा दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करत आहोत आणि तो करत राहू. आज या ठिकाणी खूप उशीर झालेला आहे आणि त्यामुळे मी आपला अधिक वेळ न घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 133व्या जयंतीच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी प्रथम मी जे या ठिकाणी गायक आहेत आकाश राजा गोसावी यांना विनंती करतो तर कृपा करून त्यांनी स्टेजवर यावं. तसेच सपनाताई खरात आणि पार्टी यांना सुद्धा विनंती करतो
तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावं. तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, संत कबीर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता यशोधरा यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करून आज या ठिकाणी कामशेत शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव धूमधडाक्यात साजरा करत असताना या जयंती महोत्सवाचे अध्यक्ष आमचे पुतणे आयुष्यमान निलेश मोहन गायकवाड आणि त्याचे सर्व सहकारी यांना या ठिकाणी मी प्रथम धन्यवाद देतो. कमी काळामध्ये पायाला भिंगरी बांधून त्यांनी हा आजचा सोहळा साजरा केलेला आहे. बंधूजनो, या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश भाऊ साळवे, तसेच या ठिकाणी आपल्या अगोदरच सर्वांना ज्यांच्या वाणीतून प्रबोधन केलं ते प्रबोधनकार आयुष्यमान सुधाकर आव्हान साहेब, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक आमचे बंधू सखारामदादा गायकवाड असतील, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बबनराव ओवाळ असतील, त्यांचं सर्व सहकार्य असतील. मी सर्वांची नावं घेत नाही, वेळ होतोय. आणि भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रवी भवार, तसेच कुसगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आमचे मित्र अनंत घुले, ही सर्व मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. बोलता बोलता अध्यक्षांनी सांगितलं, जयंती या ठिकाणी साजरी करत असताना आम्ही 1974 साली या ठिकाणी जयंती सोहळा साजरा केला आणि आज 50 वर्ष होतात या ठिकाणी जयंती साजरी करत असताना. प्रथम या तालुक्याच्या वतीनं लोणार शहरामध्ये जयंतीचा मोठ्या धमाक्यात कार्यक्रम होत असत. तदनंतर बाबासाहेबांचं नामांकन झालं औरंगाबादला. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. त्यावेळेस या ठिकाणी आमचे मित्र आयुष्यमान सूर्यकांत वाघमारे, आम्ही लोणार शहरामध्ये मीटिंग घेत असताना त्यांनी सांगितलं का आम्हाला यावर्षी RPIला जयंती करण्याची तुम्ही सर्व मंडळांनी आम्हाला संधी द्यावी. त्या अगोदर या मावळ तालुक्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा यांच्या नावानं या ठिकाणी मावळ तालुक्याची सर्व गावांची मिळून लोणार ठिकाणी जयंती व्हायची. परंतु नामांकनानंतर वाघमारे साहेबांनी सांगितलं का बा आम्हाला एक वेळेस चान्स द्या, तुम्ही आम्हाला RPIच्या तर्फे जयंती करायची. त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 1 वर्षासाठी आम्हाला जयंती RPIची करू द्या. मग आपण आता RPIचे नाव न लावता आता बाकी पक्षाचे बरेच लोक आहेत, त्यामध्ये आमचा भारी बहुजन महासंघ होता, बाकी स्वाभिमानी पक्ष नवीनच जन्माला आला होता. अशा सर्व असताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या ठिकाणी आपण जयंती साजरी करू. परंतु त्यावेळेस त्यांनी अक्षरशः विरोध केला आणि त्यानंतर आमच्या बऱ्याचशा मिटिंग झाल्या, त्यांच्याशी आमची भांडणं झाली, सर्व काही झालं. तदनंतर रायगडमध्ये सर्व समाजाची आम्ही मिटिंग घेतली. त्यावेळेस आदरणीय रमेश भाऊ साळवे यांनी नेतृत्व केलं आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की आपल्याला या तालुक्यामध्ये तालुका आबादी ठेवण्यासाठी आपल्याला सर्वांना कुठेही पक्षाचं लेबल न लावता
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव या नावाने साजरा करायचा आणि तो आम्ही 2009 मध्ये कामशेत या ठिकाणी भव्य आणि दिव्य स्वरूपात त्या ठिकाणी साजरा केला. त्या ठिकाणी आदरणीय रमेश भाऊ साळे होते आणि त्या जयंतीचा अध्यक्ष मी स्वतः प्रकाश गायकवाड त्या जयंतीचा अध्यक्ष होतो आणि एवढा मोठा सोहळा कामशेतमध्ये साजरा झाला. आणि ठीक मी लक्षात ठेवून आम्ही आतापर्यंत कुठल्याही पक्षाचा लेबल नाही लावता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्वांचेच होते ना. ते RPIचे नव्हते किंवा SRPचे नव्हते किंवा वंचितचे नव्हते. आता वंचित असेल परंतु काही लोकांना सवय झाल्या आणि मला ते पटत नाही. आता आमची 25ची जयंती आहे. मी वंचितचा कार्यकर्ता आहे परंतु जयंती तिथे वंचितचे होते. आता या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती महोत्सव साजरा करतो. आमच्याकडे या ठिकाणी RPI मंडळी आहेत. आमच्याकडे सर्व पक्षाची लोक या ठिकाणी आहेत. आम्ही पक्षविरहित बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज या हेतू तयार करण्याचं आम्ही या ठिकाणी नवीन युवकांना त्याचं मार्गदर्शन करतो आणि ह्या जयंती सोहळा साजरा करतो. या ठिकाणी मी आमच्या जयंती मंडळाच्या सर्व सभासदांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा पहिल्यांदा एक धन्यवाद दिला आताही देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं अध्यक्षीय भाषण मी या ठिकाणी संपवतो. आपण सर्व मंडळी आमच्यावर प्रेम करून या ठिकाणी सर्व मंडळी आपला अमूल्य असा वेळ खर्च करून डॉक्टर बाबासाहेबांचे ऋण कुठेतरी फेडण्यासाठी आपण सर्व मंडळी आल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. सर्वांचा आभार मानतो आणि माझं अध्यक्षीय भाषण मी या ठिकाणी संपवतो. जय भीम, जय पुत्र, जय भारत. जयघोष करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जयंती कमिटीच्या वतीनं बहुधा आपण सन्मानित करत आहोत. विनंती राहील सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सर्व सल्लागार कमिटी आपल्याला विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाप्रसंगी प्रबोधनकर आयुष सुधाकरजी अभंग यांना आपण सन्मानित करायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकच साहेब. पुणे जिल्हा SRP कार्याध्यक्ष प्रकाश यादव आपल्याला विनंती असेल आपण ही सन्मान स्वीकार करण्यासाठी आपण मंचावरती अंकुजी चव्हाण आपल्याला विनंती असेल आपल्याला केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यावं. समोर बघा. SRP केंद्रीय सदस्य रवी या ठिकाणी उपस्थित आहात. कमिटीच्या वतीने आपल्याला सन्मानित करण्यात आले. भीम जयंती उपस्थितांचं नाव आहे कुठे मिळेल. ग्रामपंचायत सदस्य संदीप ओळ आपल्याला विनंती असेल त्याचप्रमाणे ओळ ग्रामपंचायत सदस्य संदीप जाधव आपल्याला विद्यमान उपसरपंच आणि संदीप ओळ आपल्याला विनंती असेल. भाऊसाहेब साबळे त्याचप्रमाणे माझे उपसरपंच ओळ आपल्याला विनंती असेल. चंद्रकांतजी थोरात आपल्याला विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. आपल्याला विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. संदीप ओळ आपल्याला विजयजी जाधव आणि अंकुश भाऊ मोरे आपल्याला विनंती आहे कृपया आपण मंचावरती यावं. शशिकांत विनंती असेल सन्मान स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यावं. कमिटीच्या वतीनं आपल्यालाही विनंती आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. याच ठिकाणी त्याचप्रमाणे स्वाभिमानी रिपब्लिकन या जयंती कमिटीचं जे मोठं वायदे त्यामुळं
सगळ्या या चला एकच साहेब बाबासाहेब आपल्याला कोणी साहेब नाही चला सगळे नेते मंडळींनी वर या धन्यवाद या कमिटीला पुन्हा सविनय जय भीम. उपस्थित सर्व मान्यवर माता लहान बालके आज या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त जमलेले सर्व भीमसैनिक बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आणि साजरी होत असताना अतिशय आनंद होत आहे. आज या ठिकाणी कामशेत शहर आणि या शहराच्या वतीनं गेले 1.5 महिन्यापासूनच जे कष्ट होतं, जी या कार्यक्रमाच्या साठी केलेले प्रयत्न, ज्या ज्या लोकांनी, ज्या माझ्या माता पितांनी माझ्या या बाबासाहेबांवरती आपल्या प्रेम करणाऱ्या प्रत्येक अनुयायांनी जे योगदान दिलेलं आहे, त्यामध्ये कष्टकरी असतील, मजदूर असतील, काही जण हातावरती त्यांचं पोट आहे, त्यांच्याकडून या जयंती उत्सवाला श्रमदान मिळालेलं आहे. व्यापारी वर्ग बाहेरूनही मला या जयंती कमिटीसाठी ज्यांनी योगदान दिलं, ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं, मी त्या सर्वांचे जयंती कमिटीच्या वतीनं अतिशय ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते, आमचे आदर्शस्तंभ, मार्गदर्शक आयुष्यमान रमेश भाऊ साळवे असतील, त्याचप्रमाणे या जयंती कमिटीचा प्रत्येक घटक असेल योगदान दिलेलं आहे. मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि ज्यांनी योगदान नाही दिलं त्यांचा या ठिकाणी मी आभार मानतो. परंतु कार्यक्रम होत असतो, कार्यक्रम हा कधीच थांबत नसतो. आपण समाजाला देणं लागतो. गेले 20 वर्षापासून या समाजाच्या चळवळीचा मी एक छोटासा भाग आहे, मी एक घटक आहे. समाजाची आवड ही मनापासून असायला लागते. ती मला माझ्या कुटुंबाकडून, आमचे चुलते आदरणीय नामदेवरावजी गायकवाड यांच्याकडून मिळालेली आहे. समाजाची सेवा करणे, समाजाप्रती प्रेम असणे आणि बाबासाहेबांनी दिलेलं जे दान आहे ते समाजालाही आपण काहीतरी देणे लागतो. म्हणून समाजाची सेवा करणे, निस्वार्थपणे सेवा करणे ही एक मनाशी मानलेली एक खुणगाट असते, ती मी मानली होती. मला माझ्या ग्रामस्थांनी, गावातील माझ्या प्रत्येक घटकांनी जे सहकार्य केलं आणि मला या कमिटीनं जो अध्यक्ष पदाचा जो मान दिला, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं माझ्या वडीलधाऱ्या माणसांचं, वडीलधाऱ्या माझ्या सर्व लोकांचे, माझ्या लहान थोरांचे, माझ्या तरुण युवकांचे, माझ्या माता भगिनींचे मी या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी ऋण व्यक्त करतो. अध्यक्ष होणं फक्त नुसता अध्यक्ष नसतो, त्याच्यावरती खूप मोठी जबाबदारी असते आणि खऱ्या अर्थानं आज ती जबाबदारी मला असं वाटतं की योग्य ठिकाणी झालेली आहे. आचारसंहितेचंही भान ठेवलं आम्ही या कार्यक्रमाच्या उद्देशानं. कसल्या पद्धतीचं राजकीय वळण या कार्यक्रमाला मिळालं नाही पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही बॅनरबाजी केली नाही आणि फक्त बाबासाहेब आणि डॉक्टर बाबासाहेब हेच मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असो, मी पुन्हा या समाजाचे, या सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि माझ्या कुटुंबीच्या वतीनं
त्याचप्रमाणे आमचे नेते रमेश भाऊ साळवे यांच्या वतीनं, माझ्या आमच्या शहराच्या वतीनं, माझ्या गायकवाड कुटुंबाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मी सर्वांना लक्ष अशा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. वतीनं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक प्रबोधनकार आयु आकाशाच्या गोसावी पार्टी यवतमाळ यांचा सन्मान.
मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात, ग्रंथालय उभारल्याने अधिकारी तयार होतात, जर बुद्धाचे विचार डोक्यात घेतले प्रकाश तर घरोघरी आंबेडकर तयार होतात, घरोघरी आंबेडकर तयार होतात. कोणी किती होऊ द्या
उगवलीच नाही काल पेरलेली साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली प्रत्येकाला वाटते मग साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली ते रंग बदलती ते बरोबर जयंती हा बरोबर आहे दादांचं. दादासाठी आपल्या आजचे आयोजक समिती पूर्ण कमिटीकडून 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करावं. साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली साहेब म्हणून घेण्याची सवय यांनी लावली. हे रंग बदलती आपला पावलो पावली हे रंग बदलती आपला पावलो पावली हे रंग बदलती आपला पावलो पावली. आमदार झाली खासदार झाली हो आमदार झाली खासदार झाली झाली तहसीलदार ते नायब झाली तहसीलदार ते नायब शिकुनी आभारी हो पण विसरू नको शिकुनी
कृत्रिमतेच्या विश्वात नसते रमाई, ममतेच्या आसवात असते रमाई. मनोज राजा बघायचे असेल तर बघ मार आम्हाला, बाबासाहेबाच्या उंचीत दिसते रमाई. आणि गाण्याचा शेवट सादर करतो. परंतु तत्पूर्वी रमाई पांडुरंगाची भक्ती करायची होती. तर बाबासाहेबांनी बघितलं आणि सांगितलं की रामा काय करतेस तू. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रमाईने पालन केलं, परंतु तरी लपून करायची. म्हणून रमाईचा खरा पांडुरंग कोणता होता, तो मिनिंग. दुसरा मिनिंग, खरा पांडुरंग कोणता होता. हे 4 ओळी देतो की मनोज राजा गोसावीजी लिखते मेरे डॅड के आभाळागत होता शब्द रमाईचा, आभाळागत होता शब्द रमाईचा. पंचशिलेप्रमाणे हेतू शुद्ध रमाईचा. मनोज राजा ती पूजायची पंढरीचा पांडुरंगा. हा खरा पांडुरंग होता बुद्ध रमाईचा. दुसरा वर्ग शिकलेला माणूस माझा बाप लिहितो मनोजीरा शिक्षित नसून लिहितो मनाजी राजा शिक्षित नसूनही डॉक्टर बाबासाहेब फाउंडेशन कामशेत यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धर्मदान मिळालं. त्याचप्रमाणे माझा भाऊ महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध बँजो वादक माझ्या काकाचा मुलगा क्षितिज हिवराडे यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं धर्मदान मिळालं. लिहितो मनोज राजा शिक्षित नसूनही लिहितो
लिहितो